अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त महात्म्य अध्याय 45. नहुष व हुंडासूर यांचे युद्ध. हुंडासुराचा नाश. नहुषाचा अशोक सुंदरी बरोबर विवाह. त्याचे राजधानीत आगमन. मातापितरांची भेट आणि आयुची कृतार्थता. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदत्तात्रेयाय नमः. परतंत्र असोनी जीव हो म्हणती चिरंजीव. वेदधर्मा म्हणे जव तत्वभाव कळला. देहास आत्मा म्हणती अजरामरता इच्छिती. परिदेहाची स्थिती भंगेती क्षणोक्षणी. निगमा प्रलयोत्पत्ती कथयन्ती प्रतिक्षणं. पाच भौतिक देहस्य जडस्याग्ने विवर्षितां. ज्याप्रमाणे अग्नीपासून ठिणग्या उत्पन्न होतात त्या क्षणातच नष्ट होतात, त्याप्रमाणे पाच भौतिक जड देहाचा नाश उत्पत्ती क्षणोक्षणी होत असते असे वेद सांगतात. आणि वेदधर्मा म्हणतात की जीव काय आहे हा परावलंबी आहे म्हणे, पण तरीसुद्धा काय म्हणतात चिरंजीव असं म्हणतात म्हणे. आणि हे असं असूनसुद्धा तो राक्षस काय म्हणतो की मी चिरंजीव आहे असं. असा एवढा मूढ असुर करी मृत्यू प्रतिकार. परी मृत्यू आला घोर कोण पामर वारी तया. भाग्यवंत जो असे तो देवाचे पाय धरीत असे. तसा मृत्यू भीत असे इतरा असे मृत्यू भय. अजत्व आपुले जो जाणे भगवतपदी ऐक्यपणे. ठेवी आपुले येणे तो नेणे जन्म मृत्यू. तो होईना का सूर तो जो नेणे प्रत्येक विचार. जाणावा तो क्रूर असुर तया अमर कोण म्हणे. आणि जे भगवंताला शरण जातात त्यांना मृत्यूचं भय नसतं म्हणे. आणि हा तर असुर होता म्हणे, तरीसुद्धा तो त्याला असं वाटत होता मला कोण मारू शकणार आहे असं म्हणत होता तो. अशा नाशवंत देहासी अजरामर करावयासी. हुंडासुर इच्छित्यासी दैवे मृत्यू पातला. तो सैन्य सर्व घेऊन रथी आपण बैसून सर्व शस्त्रे घेऊन सन्नद्ध होऊनी चाललेला. आणि मग त्यांनी पण सगळं शस्त्र घेतलेलं आहे आणि रथावर बसून चाललेला आहे. तो तेथे शत्रूसमोर वेगे आला हुंडासुर. तो पाहिला नहुषवीर शूर इंद्र रथापरी. आणि मग तो आला आणि त्याने बघितलं समोर शत्रू कोण होता तर नहुष होता आणि तो इंद्राच्या रथावर बसलेला होता असं त्याने हुंडासुराने बघितलेलं आहे. भासे तो सूर्यापरी धनुर्बाण घे करी. किरीटकुंडले शोभती श्री पाहता सुरारी दचकला. आणि त्याला बघितलं आणि तो घाबरलेला आहे. तो हस्ती अश्वगद रथा पदाती देवनिया सेनापती. पाठवी असुरपती तेही जाती युद्धार्थ. ते दानव महाशूर चालिले देवसैन्यावर. करीती शब्दघोर ब्रह्मांडोदर गाजविती. अशा प्रकारे मोठ्या मोठ्याने आवाज करत त्यांनी सगळे ते राक्षस पाठवलेले आहे याच्या नहुषावर. आणि सगळीकडे ब्रह्मांड गाजवून टाकले त्यांनी. दैत्य करती वाद्य गजर कोलाहले भरे दिगंतर. करिता घोर समर तेस अमर शत्रुसी. ते वर्म भेदिती असुर सोडिती शूल तोमर. शक्ती परशु तलवार गदा शर सोडती. अशा प्रकारे ते सगळे भाला तोमर जे काही असतील सगळं गदा वगैरे टाकतायत ते यांच्यावर नहुषावर. ते बलिष्ठ असुर देवा करती जर्जर. देती नाना शस्त्रांचा मार. अनिवार असुर ते वैरूप करती परस्पर. शस्त्रे तोडती परस्पर. असे युद्ध झाले घोर नभी अमर पाहती. तर अशा प्रकारे ते एकमेकावर शस्त्रास्त्र टाकत होते आणि देववरून बघतायत. दैत्य तेजस्वी असती देवा पराभूत करती. मग खचे देवांची शक्ती न राहती समोर ते. हनन करता दैत्यांनी युद्ध सोडले देवांनी. देवार्थ झाले ते पाहुनी पुढे होऊनी नहुषये. आणि ते दैत्य देवांना भारी पडत होते. आणि मग हे बघून तो नहुष पुढे आलेला आहे. म्हणे रे हुंडासुरा माझेवरी लोटी असुरा. करीतो तयांचा चुरा यमपुरा धाडितो. आणि मग नहुष तो सांगतो आता पाठव म्हणे तुझे काय राक्षस सैन्य आहे ते मी त्यांना सगळ्यांना पाठवतो म्हणे यमाकडे. तुम्ही असुर महापाप द्विज देवा देता ताप. तुम्हावरी म्या केला कोप तुम्ही झोप उघडा आता.
तुम्ही सुरांची घेतली पदे, तुम्ही माजलेत मध्ये, आता तुम्हा रगडूनी पादे, देवपदे हिसकावून घेतो. आता तुम्ही देवांचं हे पण आसनंसुद्धा घेतलेत म्हणे, त्यांचे राज्य घ्यायला बघतायत आणि तुम्ही मातलेत म्हणे. आता तुम्हाला तुमच्याकडून सगळं मी काढून घेतो असं तो सांगतो आहे. अनार्याचे करिता कदन संतोषे जनार्दन, असे नहुष बोलणं शरसंधान करतसे. दैत्य नानायुधे सोडती, नको नहुष तत्काल तोडिती, असुर त्याशी भिडती, बळे पडती त्यावरी. अशा प्रकारे त्यांचं युद्ध चालू झालेलं आहे. राजा मग घे इंद्रचाप, टनत्कारुणी करी कोप, टनत्कारे दैत्या ये कंप, आपोआप भ्रांत होती. राजा तेजस्वी प्रबळ, निर्दाळी तो दैत्यकुळ, चवतळले महाखळ, चतुरंग बळ घेऊनी, सैन्य लोटती नहुषावर, नहुष तरी महाधीर, महाशूर महावीर, करी जर्जर दैत्यांचे. अशा प्रकारे राक्षस त्याच्यावर युद्ध करत होते आणि हा सुद्धा त्यांच्यावर बाण सोडून युद्ध करत होता. तो दैत्य काळाला न जुमानिती, ते या नहुषाला भीती, बाण जाळे सोडिती, आच्छादिती भूपाळा. अशा प्रकारे दोघांचं तुंबळ युद्ध चालू झालेलं आहे. पडे अंधकार घोर, ओळखू नये परस्पर, मग नहुष महावीर, तोडी शरजाळ तेव्हा. आणि त्या बाणांनी इतकं आच्छादून गेलेलं आहे आकाश की अंधार पडायला लागलेला आहे, इतका अंधार की एकमेकाला ओळखू येत नव्हते. आणि त्यावेळेला ते बाणांचं जे जाळं झालेलं होतं ते कोणी नहुषाने तोडलेलं आहे. आयुधे दैत्यांची तोडी, कित्येकांचे चाप मोडी, गजांची गंडस्थळे फोडी, खाली पाडी निषाद्या. आणि मग हत्तीवर जे माहूत बसले होते त्यांना खाली पाडून दिलं, हत्तींचे गंडस्थळ फोडलेले आहेत आणि युद्ध चालू आहे. त्या दानवापाशे ओढी, घोड्यांचे गळे तोडी, ध्वजांसह रथ मोडी, वीरा पाडी भूमीवरी, बळे तयांची कवचे फोडी, शस्त्रांसह हात तोडी, एकाएकी मानखंडी, पोटे फाडी तयांचे. दैत्य मग देती दडी, तयांपुढे मारी उडी, दडताही शोधून काढी, भूमीवरी पाडी धडधडा. आणि मग त्याला पाहून राक्षस लपून राहायला लागले, पण तरीसुद्धा हा त्यांना शोधून काढायचा आणि मारायचं आहे. सहसा दैत्यांची बांधी मुंडी, तया फरफरा ओढी, सर्वांची तो खोड मोडी, शौर्य झाडी तयांचे, तो प्रवृद्ध कोपे, हाक फोडी, म्हणे भोगा पापांची जोडी, आली शेवटली घडी, सद्धर्मी गोडी ठेवी आता. म्हणे तुम्ही आता तो म्हणजे रागाने ओरडत होता आणि सांगत होता आता हे पाप केलेले ते आता सोडा आणि सत्कर्माला लागा म्हणे, असं तो म्हणतो आहे. ये मृता समरे धर्मे, युद्धास्ते सूर्यमंडलम, भित्वा याता विरजनो योगज्ञायतिनो यथा. तर ते सांगता आहेत, ज्याप्रमाणे योग जाणणारे संन्यासी सूर्यमंडलाचा भेद करून आत्मस्वरूपाशी एकरूप होता, त्याप्रमाणे जे योद्धे युद्धात मृत्यू पावतात ते सुद्धा शुद्ध होऊन सूर्यमंडलाचा भेद करून आत्मस्वरूपाशी एकरूप होतात, असा ह्या श्लोकाचा अर्थ आहे. हे आता मनी आणून, पुढे समोर राहून, युद्धी देह सोडून, चला भेदून सूर्यमंडळ. आता देह सोडून द्या म्हणे युद्धामध्ये आणि सूर्यमंडळात चला म्हणे. स्वर्णस्ते ब्रह्महनन, सुरापान गुरुतल्प गमन, या पापांचे होईल शालन, युद्धी मरण येता धर्मे. आणि मग युद्धात जर मरण आलं तर कोणत्या पापांचं क्षालन होतं, तर सोन्याची चोरी केलेल्याची, ब्राह्मणांची हत्या केल्याचं, दारू प्यायल्याचं आणि गुरुपत्नीबरोबर व्यभिचार केल्याचं पाप सर्व नष्ट होतात म्हणे. कशाने? युद्धात मरण आलं तर. असे प्रेमळ बोलणं, धर्मयुद्ध करून केले दैत्यांचे हनन, सरसरोन नहुषाने, त्या दैत्यांच्या सेनेचा भंग करून टाकी तो सवेग. असे सैन्य मारिता मग रक्ताचे ओघ चालले. तर इतकं सैन्य मारलं की रक्ताचे पूर लोटले. छिन्न भिन्न होता वीर, करीती मग हाहाकार, ते देखोनी हुंडासूर, समोर नहुषाच्या हुंड गरजोनी बोलत, असे तू मनुष्याचा पोत, व्यर्थ सांडिसी जीवित, मायतात रडतील जा, मी स्वच्छंद लोकशास्ता, माझा प्रताप ननसी पोता, जरी वांछसी जीविता, तरी आता शरण येत. तो हुंडासूर त्याला सांगतो आहे, तू एक मनुष्याचा मुलगा आहे म्हणे आणि तू कशाला एवढं तुझं जीवन वाया घालवतो म्हणे. तू जर मेला, तुझे आईबाप रडतील, तू परत घरी जा म्हणे. मी कसा आहे म्हणे, मी स्वतःच्या मनाप्रमाणे लोकांना शासन करतो म्हणे आणि तुला माझा पराक्रम माहिती नाही म्हणे, तुला हे काहीच माहीत नाही. तू आता जर तुला जीवाची हे असेल, जीवाची जर तुला पर्वा असेल तर तू मला शरण ये म्हणे.
तू मतिमंद बाळ म्हणून सांगतो एक वेळ, नको मरू निष्फळ पदकमळ धरी माझे, जरी येसी शरण तरी देतो जीवदान, ना तरी देवास वर्तमान, तुझे हनन करीन मी अशी केवळ भीती, घालीतसे दैत्यपती नहुष म्हणे तू मंदमती, नेनसी गती समोशाची. तो सांगतोय तो हुंडासूर, तू मला शरण आहे, माझे पाय धर, मी तुला जीवदान देतो म्हणे. आणि मग हा सांगतो आहे की तुला माझा पराक्रम माहिती नाही आहे, मी कोणत्या कुळात जन्माला आलेलो आहे, सोमवंशात जन्माला आलेलो आहे म्हणे. तर तू काही बडबड करू नको म्हणे आता, असा तो नहुष सांगतो आहे त्या हुंडासुराला. तू वाचाळपणा करसी येणे काय मिळवसी, जरी तू शूर असशी करीमशी युद्ध आता, तू आत्मस्तुती करीसी परी धर्मतत्व नेनसी, तू महापापी असशी स्वदोष मानसी विचारे, बाळहत्या करायासी उपजतासी मज पळविसी, विरह दुःखद जननीसी तू देशी पापिया. तर तू असा आहे म्हणे, तू स्वतःची आत्मस्तुती नको करू म्हणे, तू इतका घाबरटे म्हणे, तर तू मला लहानपणीच मारायला निघाला होता म्हणे, माझ्या आईचा वियोग केला म्हणे तू. जो मनोरथ करून मला आलासी घेऊन, तो तुझा झाला की पूर्ण, मला कोण मारिल अत्रिज जो श्रीदत्त, तो मला राखी सतत, मुढा तू माझा कसा घात, करिसी मृतप्राय तू, मलिना क्रुदृश्यो हिंस्रा घातका परवंचका, स्वकर्म नैवते सर्वे म्रियंते सहसा स्वयं. तर मलिन म्हणजे पापी, वाईट दृष्टीचे म्हणजे व्यभिचारी, खून करणारे, घात करणारे व दुसऱ्याची वंचना करणारे हे सर्व आपापल्या दुष्कर्मानेच मरतात म्हणे, असा तो सांगतो आहे. आणि जो माझं रक्षण करतो आहे म्हणे श्रीदत्त, तर तू मला काय मारणार आहे, असा तो नहुष त्याला सांगतो आहे हुंडासुराला. खळा असा तू घातुक, मी झालो तुझा अंतक, आता दावी युद्ध कौतुक, न धरी धाक मानसी, मृत्यूने दिले आमंत्रण, म्हणून जिव्हेसे फाटे फोडून, करिसी असे वल्गन, आता वचन पुरे हे, तू मज ठावा असशी आता न सोडी युद्धासी, असे सांगोनी दैत्यासी ओढीच्या पासी आकर्ण. आणि म्हणे तू कसा आहे ते मला माहिती आहे म्हणे, तू उगच फुकट बडाया मारतोय, आता तुला मृत्यूने आमंत्रण तर दिलेलंच आहे म्हणे, तू आता ये आणि माझ्याशी युद्ध कर म्हणे, बाकीच्या गप्पा सोडून दे, असं म्हणून तो बाण ओढतो आहे नहुष. जोडी देवदत्त बाण सोडी असुरा लक्ष्मण, तोडू त्याचे तनुत्राण मोडी शरासन तयाचे. आणि मग त्यांनी चिलखत घातलेलं होतं त्या यांनी, तरीसुद्धा त्यांनी बाण मारलेला आहे, देवदत्त नावाचं बाण. दैत्य कंकणपत्रांचित बाण सोडी असंख्यात, तितुके हे अकस्मात आयुसुत तोडीत असे, दैत्य मग करी काय असुरी माया पसरी, नहुशासी भ्रम करी तो अमरारी ते धवा, जेथे नसे तेथे भासे, जेथे भासे तेथे नसे, दैत्य ख्याल करी असे जाणत असे नहुषतो. आणि मग तो नहुष बाण मारायचा, तर त्याने त्याचं हे करून टाकलेलं आहे. हा दैत्य काय करतो आता, माया करतोय. त्याने काय केलं, जिथं असेल तिथं दिसत नव्हता आणि जिथं दिसेल तिथं तो नव्हताच, असं तो माया पसरवत होता आणि त्याला बुचकळ्यात टाकत होता त्या नहुषाला. तो हासोनी म्हणे मातलीस, जेथे पाहसी दैत्यास, त्याच्या उलट रथास फिरवी खास मारितो, ते राजपुत्राचे वचन त्या मातलीने मानून, उलट फिरविला संदन मग हनन करी नहुष, महावीर नहुष करी आसुरी विद्येचा नाश, मग समोर नहुष भासे दैत्यास भास्करसा. आणि मग तो माया करत होता आणि जिथे असेल तिथं दिसत नव्हता. त्यावेळेला राजपुत्राने त्या मातलीला सांगितलं, याला सारथ्याला, की जिथे हा दिसत नाही त्याच्या उलट बाजूला रथ फिरव म्हणे. आणि अशा प्रकारे त्यांनी ते केलेलं आहे आणि मग त्यांनी बाण मारलेला आहे म्हणे. तो हुंडासूर म्हणतो, यांनी बरोबर मला हे केलं म्हणे. म्हणे योद्धा हा दुर्धर, मला नाटोपे हा वीर, असे म्हणून असुर सोडी अपार शस्त्रे तो. आणि मग अशा प्रकारे तो निरनिराळ्या प्रकारचे शस्त्र टाकून राहिला त्याच्यावर. राजा नैसर्गिक बळे करून टाकी शस्त्रे तोडून, मग दैत्यशक्ती तोमर बाण सोडी प्राणहारक, राजा न लागता क्षण एका बाणे दे तोडून, सर्वेच बाण सोडून छिन्न भिन्न करी दैत्या. आणि तो शस्त्र टाकायचा आणि हा नहुष एकाच बाणाने त्याला छिन्नभिन्न करून टाकायचा. तो तद्देह भयंकरसा, शोभे पुष्पित पळस जसा, मूर्छा सहसा दैत्य रथावरी पडे तो. आणि मग पळसाचं झाड फुलांनी बहरलेलं असल्यावर कसं दिसतं, त्याप्रमाणे हा राक्षस रक्ताने लाल झालेला होता आणि तो मूर्छा येऊन रथावर पडलेला आहे.
जरा वारा घेऊन पुन्हा सावधान होऊन अमित बाण सोडून ठेवी आच्छादून राजाला थोर आरोळी देऊन म्हणे मी शत्रू जिंकून आता विजयी होऊन समाधान पावलो मी मामानु व श्रीभूती जया इति असा तो दैत्यपती गर्जना करी खोटी प्रौढी मोठी दावणी. आणि तो हुंडासूर काय म्हणायचा, मला विजय प्राप्त झालेला आहे आणि ऐश्वर्य धन सर्व मला मिळालेले असं उगाच तो बडाया मारायचा, मोठ्याने वल्गना करायचा तो. ते देवगर्जना ऐकून नहुषा पाहून झाले जी दीनवदन मुनिगण तेही तसे महान पूर्वी पराक्रम ज्याने दाविला निस्सम त्याच बाळाचा होम दैत्य पराक्रम करी की आता असा तो वल्गना करायचा. त्यावेळेला देवांना असं वाटलं की हा नहुष दिसत नाही, खरंच का काय यांनी त्या मुलाला मारून टाकलेलं आहे का काय. हे सर्व आम्ही सूर आलो ज्याचे भरोशावर तो आता न दिसे शूर राजकुमार कोठेही ते अमराधिक दीन होता उठे आयुनंदन सोडून या एक बाण तोडी बाण जाळते. आणि तो दिसत नव्हता देवांना आणि बाकीच्यांना, तर ते सगळे म्हणायचे हा नहुषाला यांनी मारलं आहे का काय बा असं. पण अचानक तो आयुनंदन उठलेला आहे आणि बघतो आहे ते बाणांचं जाळं तोडतो आहे. विमर्शत त्रिदशगण त्याचा संशय निवारून दैत्याचे धनु तोडून सहसा टाकून दे नृप. आणि मग बघितलं तर तो बाण मारत होता आणि ते तोडत होता धनुष्याचे. पुन्हा तस्थार्थी घोडे मारुणी करी रथाचे तुकडे मग दैत्य अन्य रथी चढे त्याचेही तुकडे करीतो. ते सिद्धाधिक पाहून नहुषा देती आशीर्वचन स्वस्त्यस्तु ते जय म्हणून सुप्रसन्न होऊन. आणि त्यांनी त्या राक्षसाचं धनुष्य बाण रथ तोडलेला आहे. नंतर त्यांनी त्या राक्षसाने दुसरा रथ आणलेला आहे, त्याच्यावर तो चढून परत युद्ध करतो आहे. तेव्हा हे पाहिलं, मग ते सिद्ध जे होते देव होते त्यांनी याला आशीर्वाद दिलेला आहे नहुषाला. दानव मग शक्ती देऊन दे नहुषावरी सोडून नहुषे बाण सोडून तिलशा खंडन केले तिचे. आणि मग राक्षसांनी एक शक्ती सोडली त्याच्यावर, त्या शक्तीचं सुद्धा तिळासारखे बारीक तुकडे केलेले आहेत कोणी, ह्या नहुषाने. मग तो नृपनंदन वरिष्ठ वसिष्ठांचे वंदून भावे जोडून दोन्ही कर दत्ता चिंतुनी बोलत असे मी अन्यान जाणतो दत्ता तुझा मी म्हणवितो आता तुलाच स्मरतो तरी दैत्य तो मरो आता. तर मग दत्ता गुरूंचं स्तवन करतो आहे आणि वसिष्ठांना पण नमन करतो आहे आणि दत्तांना सांगतो आहे मी तुझं स्मरण करतो, आता हा दैत्य मरू दे म्हणे लवकर. असे नमन करून अंध्रचंद्राकार दोन बाण धनुष्यास जोडून दे सोडून असुरावरी. ते दैत्येश्वराचे हातावर लागले दोन्ही शर हात तोडून सत्वर भूमीवर पडते. आणि अशा प्रकारे अर्धचंद्राकार दोन बाण सोडले त्यांनी आणि त्या राक्षसाचे दोन्ही हात तोडून टाकलेले आहे. तो अतिभयंकर शब्द करुणी घोर तोंड पसरुणी नृपावर धावे असुर भक्षावया. नृपती पुन्हा दोन बाण तसेच तीक्ष्ण सोडून दोन्ही पाद तोडून टाकी क्षण न लागता. आणि मग त्यांनी बघितलं आणि मग तो याला खायला धावलेला आहे. तेवढ्यात त्यांनी परत दोन बाण सोडले आणि त्याचे पाय तोडून टाकले राक्षसाचे. तो ओष्ठ चावणी असुर तोंड करुणीवर सर्पापरी नृपावर आला सत्वर भक्षावया. हातपाय तुटलेले आहेत परंतु वरती तोंड करून तो परत सर्पासारखा आलेला आहे त्याला खायला. श्री दत्तपद चिंतून नृपदे ऐंद्री शक्ती सोडून तिने तो भग्न होऊन गेला मरून हुंडासूर. आणि मग त्या याने दत्तांचं स्मरण केलेलं आहे आणि इंद्राची जी शक्ती होती ती त्यांनी सोडली आणि त्याच्याने तो हुंडासूर मरून गेलेला आहे. सुविस्मित होती मुनीश्वर आश्चर्य करती सूर पुष्पे वर्तिती नृपावर जय जयकार करुणी प्रसन्न होती सूर म्हणती नृपा घेवर. नृप म्हणे धर्मावर श्रद्धा निरंतर असावी. आणि मग त्यांनी त्या अशा प्रकारे हुंडासुराचा वध केलेला आहे आणि देवांनी फुलं टाकलेले आहे वरून. आणि नंतर देव प्रसन्न झाले आणि त्याला सांगता वर मागासं. मग तो काय म्हणतो मला वर काही नको, माझी फक्त धर्मावर श्रद्धा असावी म्हणे कायम. त्या नृपोत्तमाप्रती देव तथास्तु म्हणती आज्ञा घेऊन जाती स्वर्गाप्रती स्वस्थानी. अशा प्रकारे देव सगळे निघून गेलेले आहे स्वर्गाला. हाती माळ घेऊन रंभेसह येऊन अशोक सुंदरी नमन करून बोले वचन नहुषाप्रती मीही तनु तुला अर्पिली अंगीकारी ही आपुली. अशी तिची ती बोली ऐकून बोले तो नहुष मी वरिता येते तुझं दोष लागेल मज गुरु आज्ञा झाली या मज मग तुझं वरीन मी. ते आश्वासन मानून ती तथास्तु म्हणून रंभेसह रथारोहण करून त्या सवे चालली. आणि मग नंतर
हे सगळं देव निघून गेले स्वर्गाला आणि हातामध्ये माळ घेऊन रंभेसह ती अशोक सुंदरी आलेली आहे आणि ती नहुषाला सांगते की आता मी तुला शरण आले आहे, मी तुला ही माझी तनु तुलाच अर्पण केलेली आहे, तर तू माझा अंगीकार कर म्हणे. तेव्हा तो सांगतो की मी आता इथं तुझ्याशी लग्न करत नाही म्हणे, आणि जर आता तुझ्याशी लग्न केलं तर मला दोष लागेल, तर तू आता माझ्या घरी चल, गुरुच्या आज्ञेने मी तुझ्याशी लग्न करेल. असं म्हणून त्या दोघींना रथावर घेऊन तो आलेला आहे. आनंद पावनी नृपती लुटी असुरांची संपत्ती, आणून देव वसिष्ठाप्रती करुणी प्रणती, बोले तो जी आधार आपुला होता परिपूर्ण मला, म्हणून असुर मारिला जय मिळाला दत्तवरे, मी मतिमंद अधीर हा तुमचा कृपावर, असे वदता राजकुमार मुनीश्वर हृष्ट झाला. आणि मग ते आलेले आहेत आणि ते सांगता आहेत त्या राक्षसाची जी काही संपत्ती होती ती घेतलेली आहे त्याने, आणि वसिष्ठांकडे आलेला तो सांगतो आहे, म्हणतो की मी मतिमंद आहे म्हणे, तुमची कृपा माझ्यावर झाली त्यामुळे मला हे विजय प्राप्त झालेला आहे. आणि हे त्याचं बोलणं ऐकून ऋषींनासुद्धा आनंद झालेला आहे, वसिष्ठ ऋषींना. मग आता चरणीवरी पडे अशोक सुंदरी, म्हणे मला नृपाचे पदरी, तुम्ही घाला मुनीश्वर हो आनंदे. मग मग मुनी म्हणे नहुषा, ही असे निर्दोषा, ही आवडे मला सुष्णा, स्वीकारी योषा रत्न हे. आणि मग ती सांगते आहे ती अशोक सुंदरी त्या ऋषींना की तुम्ही मला यांच्या पदरात घाला म्हणे, यांच्याशी तुम्ही लग्न लावून द्या म्हणे. आणि मग तो हे सुद्धा म्हणतो, ऋषी म्हणतो नहुषाला, ही मुलगी निर्दोष आहे म्हणे, ही सून म्हणून मला चालणार आहे म्हणे, तर तू हिच्याशी लग्न कर. असं म्हणून ते त्यांचं लग्न करतायत. तू आजची वरी इला सुमुहूर्त असे ये वेळा, नृप तथास्तु असे वदला, मग करविला स्वयंवर. आणि मग म्हणे आता मुहूर्तसुद्धा चांगला आहे, तर तू हिच्याशी लग्न कर. आणि मग त्या प्रकारे लग्न झालेलं आहे. त्याप्रती म्हणे मुनी, तू श्री असे पुरा जाऊनी, माये बापा भेटूनी, राज्य करुणी राहे सुखे, असे तयाचे वचन नहुषे स्वीकारुण, अरुंधती वसिष्ठाचे चरण धरुणी प्रेमाश्रू गाळे. आणि मग त्यांनी सांगितलेलं आहे आता तुझं लग्न झालेलं आहे, तू या पत्नीला घेऊन तुझ्या आईबापांकडे जाय आणि राज्य करून सुखात राहा म्हणे. तेव्हा तो नहुष निघालेला आहे आणि अरुंधती आणि वसिष्ठांना त्यांनी नमस्कार केलेला आहे, पण त्याला गहीवरून आलेला आहे, दुःख झालेलं आहे त्यांना सोडताना. संपन्नेश्वरी असून मायबाप गेले अंतरुण, आपण मायबाप होऊन केले पाळन कोण ते विसरे, ते आजपर्यंत स्नेह पाळना केले ते सतत, घोळ तसे माझ्या मनात तेने दुःखित होत असे. आणि म्हणे तुम्ही आत्तापर्यंत माझे स्वतःचे आईबाप तर लांबच राहिले म्हणे, तुम्ही आईबाप बनून आजपर्यंत माझं पालनपोषण केलं आणि तर ते मला तुम्ही सर्व हे केलं म्हणे, विद्या संस्कार सर्व दिले, त्याच्याने मला खूप आता तुम्हाला सोडताना दुःख होतं आहे म्हणे. नृपती असे स्नेहे बोले, वसिष्ठे तया तत्व उपदेशिले, मग तया पाठविले ते आले स्वगन नगरी. आणि मग वसिष्ठांनी त्याची समजूत काढलेली आहे आणि त्याला आपल्या नगरामध्ये पाठवून दिलेलं आहे. भेटे तया माय बापा सर्व सांगुनी म्हणे कृपा, मजवरी करा हो माय बापा, दैवे अपराधी असे मी, जे मद्दुर्गमनादिक ते जाना सर्व दैविक, आयुराजा म्हणे तो शोक नसे आम्हा दत्तवरे, विसरे मी शोक मोहासी, असे म्हणून नहुषासी, देऊनी राज्यवनासी, चाले भारे सह आयु. आणि मग तो आलेला आहे, आईवडिलांना सांगतो मी तुमच्यापासून दूर गेलो म्हणे, पण हे कशाने झालं, नशिबाने झालं म्हणे, माझी काही चूक नाही म्हणे, तर तुम्ही मला आता माफ करा. मग तो म्हणतो मी तुम्हाला दुःख दिलेलं आहे. मग आयुराजा म्हणतो की दत्ताच्या कृपेने आम्ही ते दुःख विसरून गेलेलो आहे म्हणे, आणि आता तू आलेला आहे तर आता हे राज्य तू सांभाळ, आणि मी आता पत्नीसह चाललो आहे वनात. कशाला, तप आचरण करण्यासाठी. तेथे तप आचरोणी उभय ही ज्ञानी होनी, दत्तरूपी जाती मिळवणी, भक्ती प्रभाव हा दीपका, जगद्वंद तो नहुष, येथे राज्य करुणी देवेशो, त्याच देहे झाला खास, काय भक्तासन मिळे बरे. तर मग अशा प्रकारे त्यांनी त्या मुलाला राज्य दिलेलं आहे, आणि ते इंदुमती आणि राजा दोघंजण गेलेले आहे वनात तप करण्यासाठी. आणि नंतर हा सुद्धा राज्य करून ब्रह्मा विष्णू महेश यांच्याशी एकरूप झालेला आहे. अशा प्रकारे आपण जर भक्ती केली तर आपण देवरूप होऊन जातो, भक्तीमध्ये विलीन होतो. इति श्रीमत्परमहंस वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री दत्त महात्म्ये पंचचत्वारिंशोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु. अशा प्रकारे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.